जय हिंद मित्रांनो. फिजिकल विषयी तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की सर आम्ही फिजिकल केव्हा चालू करायला हवे, किंवा आमचं वेट जर कमी असेल तर आम्ही किती फिजिकल करायला हवं, किंवा आमचं वेट खूप जास्त आहे तर आम्ही कसं फिजिकल करून ते वेट कमी करायला हवं. फिजिकलमध्ये कोणत्या गोष्टी इम्पॉर्टन्स आहे ज्यामध्ये की तुम्ही कटू शकता, आणि पूर्ण फिजिकल क्वालिफाय करण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागेल, आणि खास करून किती मार्क्सवाल्यांनी फिजिकल करायला हवं, असे अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुमचे फिजिकलसाठी कट ऑफ कधी लागू शकते व तुमचे फिजिकल कोणत्या महिन्यात होऊ शकते. हा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला मित्रांनो, आपण एक एक करून प्रश्न बघूया. सर्वात पहिलं तर मी स्वतः एसएससी मध्ये एसएसबी या कोर्समध्ये कार्यरत आहे. तुम्हाला या युट्यूब चॅनलद्वारे एसएससी चं मार्गदर्शन करत असतो. तर तुम्ही एसएससी जर तयारी करत असेल तर नक्कीच सोबत जुळून जा. पहिला प्रश्न आहे की कोणी फिजिकलची तयारी चालू करावी, किती मार्क्सवाल्यांनी फिजिकलची तयारी चालू करावी. हा प्रश्न थोडा डिफिकल्ट आहे की यामध्ये आपण तर सांगू शकत नाही, अजून रिझल्ट लागला नाही. परंतु माझा एक अंदाज आहे की ज्यांना पण 80+ मार्क्स आहे, मेल असो या फिमेल असो, त्यांना जर 80+ मार्क्स आहे तर नक्कीच त्यांनी फिजिकल चालू करायला हवे. कारण की फिजिकलमध्ये तुमच्या कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाहीये. जर तुमचं नाव नाही पण आलं फिजिकलसाठी तरी तुमच्या शरीरासाठी फिजिकल चांगलं असतं. मित्रांनो, ज्यांचे 80+ स्कोर आहे त्यांनी फिजिकल करा. काही मुलं म्हणतील की सर माझा 80 स्कोर आहे व मला 79 मार्क्सवर फिजिकलची कट ऑफ लागली आणि एकच मार्क्सची बढत राहिली तर मी तर 100% बाद होणार आहे. तर मी का फिजिकलची तयारी करू किंवा का फिजिकलला जाऊ. भरपूर मुलं असे आहे की ज्यांच्या कट ऑफ मध्ये 1 ते 2 मार्क्सचं अंतर असतं, त्यांचं फिजिकलला नाव येऊन सुद्धा ते फिजिकलही करत नाही आणि फिजिकलला जातही नाही, कारण की त्यांना वाटतं की माझं फायनल होणार नाही. परंतु हीच सर्वात तुमची मोठी चुकी आहे. कारण की मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जे अनुभवी मुलं असतात तेच भरती होतात. आता या भरतीमध्ये जे मुलं भरती होणार आहेत त्यांनी नक्कीच मागच्या भरत्यांमध्ये अनुभव घेतला होता, तेव्हा या भरतीमध्ये ते फायनल पर्यंत जाऊ शकणार आहे किंवा भरती होणार आहे. तर तसंच तुमचे जर एकही मार्क शिल्लक असेल, तुम्हाला अर्धाही मार्क शिल्लक असेल, तर तुम्ही फिजिकल अटेंड करा, फिजिकल क्वालिफाय करा व त्यानंतर दुसऱ्या मेरिटमध्ये कटा. काही हरकत नाही, दुसऱ्या मेरिटमध्ये कटले तर तुमचा अनुभव नक्कीच तुमच्या सोबत असेल. प्रश्न क्लिअर झाला. ज्यांना 80च्या पुढे मार्क्स आहे ते नक्कीच फिजिकलची तयारी करा व फिजिकलला जा. त्यानंतरचा एक मोठा प्रश्न असतो मुलांच्या मनामध्ये की सर आमचा वेट कमी आहे किंवा जास्त आहे. दोन्ही प्रकारचे मुलं प्रश्न विचारतात. तर आपण दोन्हीसाठी बघूया. सर्वात पहिले तर ज्यांचं वेट जास्त आहे त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो की मित्रांनो, तुमचं वेट जर जास्त असेल, जसं की तुम्ही ओव्हर वेट मध्ये येत असेल, ओव्हर वेटचा चार्ट काय आहे तो मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. पिन कमेंट व डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये ओव्हर वेट मध्ये येसाल आणि तुमचं हाईटनुसार वेट काय असायला हवं तेही मी टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. इथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओव्हर वेट असेल म्हणजे तुमचं वजन जास्त असेल, जास्तीत जास्तीच्या वर जर तुम्ही असेल तर नक्कीच तुम्ही ओव्हर वेट मध्ये असाल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, अशा मुलांनी नक्कीच खूप जास्त मेहनत घेण्याची गरज आहे, जेणेकरून तुमचं फिजिकल पर्यंत 5 ते 6 किलो वेट कमी व्हायला हवं. जर तुमचं तुम्ही वजन कमी केलं नाही तर नक्कीच तुम्हाला ओव्हर वेट मध्ये टाकलं जाईल किंवा तुमच्या रनिंग मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येईल. मित्रांनो, सहसा ओव्हर वेट मध्ये कोणालाही टाकत नाही. त्यांना माहिती असतं की थोडं वेट घरी असल्यामुळे जास्त झालंय, ट्रेनिंग मध्ये हे वेट ऑटोमॅटिक कमी होऊनच जाईल. परंतु जो जास्तच ओबेज आहे किंवा जास्तच वेट वाढलंय त्यांनी नक्कीच प्रयत्न करा की 4 ते 5 किलो वजन घटवण्याचा प्रयत्न करा. ते त्यांना फिजिकलमध्ये व पुढील जेव्हा तुम्ही ट्रेनिंगला जासाल तेव्हा नक्कीच तुम्हाला ते कामी येईल. त्यानंतर ज्यांचं वेट कमी आहे, मित्रांनो, ज्यांचं वेट कमी आहे त्यांच्यासाठी खूप मोठा डिफिकल्ट प्रश्न असतो की सर रनिंग तर करायची आहे पण रनिंग केली तर आमचं वेट अजून कमी होतं. तर मित्रांनो, त्यांच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या. सर्वात पहिले तर 5 किलोमीटर पळणं आहे, ते पण तुम्हाला टाइम भरपूर आहे, 23-24 मिनिट आहे. याचा अर्थ हे टाइम भरपूर आहे. तर तुम्हाला नॉर्मली तुम्ही जर पळाले दररोज फक्त थोडाफारही सराव केला तर नक्कीच ते 5 किलोमीटर ऑटोमॅटिक तुम्ही क्वालिफाय होऊन जासाल. त्यामुळे जास्त रनिंग करू नका किंवा जास्तही एफर्ट लावू नका, ज्याने की तुमचं वेट अजून घटेल. ज्यांचं वेट कमी आहे ते चांगली डाएट घ्या, चांगलं खाण्यापिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांचं वेट वाढलं नाही तरी चालेल पण मेंटेन राहील. दोन्ही प्रश्न कव्हर झाले मित्रांनो. एक तर तुमचं वेट जर जास्त पण असेल तर त्याला तुम्ही घाबरू नका. वेट मध्ये कोणाला टाकल्या जात नाही. जर टाकलंच तर त्यासाठी तुम्हाला टाइम देतात की इतक्या इतक्या दिवसामध्ये तू वेट कमी करून ये मेडिकलला येताना, किंवा कमी वेटवाल्यांना पण काटत नाही. फक्त तुमचं 50 kg जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे. 50 kg तुमचं वेट भरायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला, मला नाही वाटत की कोणत्या मुलाला आतापर्यंत कमी वेटमध्ये काटलंय. फक्त जर कोणी 45-42 वेटचा असेल तर नक्कीच त्याची चेस्टही भरणार नाही व तो फिजिकलमध्ये कटू शकतो. तर मुलांमध्ये सर्वात मोठा प्रश्न उभा होतो तो म्हणजे रनिंगचा. मित्रांनो, एसएससी मध्ये रनिंग ही जास्त लागत नाही, खूप कमी रनिंग लागते. जे की तुम्हाला 23-24 मिनिट दिलेले आहे ते अशा स्वरूपाने दिलेले आहे की तुम्ही जरी नॉर्मली पळाले
तर नक्कीच तुम्ही ते ग्राउंड क्वालिफाय करता. आता काही मुलांना कधीच पळण्याचा सराव नसेल, त्यांनी फक्त खुर्चीवर बसून अभ्यासच केलेला आहे, कधी काही हार्डवर्क काम सुद्धा केलेलं नाही, तर त्यांना हे अवघड जाऊ शकतं. बाकीच्या इतर मुलांनी ज्यांनी हार्डवर्क केलेलं आहे, शेतीमध्ये काम केलेलं आहे, त्यांना इझिली ही 5 किलोमीटर रनिंग पळायला जाते. त्यासाठी तुम्हाला काही उपाय सांगतो. सर्वात पहिले तरी इकडे जेव्हा तुम्ही पळसाल, फिजिकलची तयारी करसाल, तेव्हा मुलांमध्ये जास्तीत जास्त मुलांमध्ये पळण्याचा प्रयत्न करा व त्यानंतर पूर्णच्या पूर्ण 23-24 मिनिटं सारखे पळत राहा. तुमचं ऑटोमॅटिक 5 किलोमीटरच्या लगभग रनिंग होऊनच जाईल. तिथे जरी तुमची 5 किलोमीटर टायमिंगच्या आत आली नाही, तरी तिथे जेव्हा तुम्ही मुलांमध्ये पळता तेव्हा तुम्हाला कळत पण नाही आणि तुमचे 5 किलोमीटर समाप्त झालेले असतात. तर नक्कीच मला असं वाटतं की 5 किलोमीटर रनिंग हे पळणं काही जास्त अवघड नाहीये. ऑटोमॅटिकली तुम्ही मुलांना सोबत घेऊन जर पळाले, पहिल्या जसं की तुम्ही 70 मुलं जर सोडणार असेल, तर पहिल्या 20 ते 25 मुलांना तुम्हाला धरून चालणं आहे. बस तुमची रनिंग क्वालिफाय झाली. त्यानंतर विषय येतो तुमच्या हाईटचा. तर मित्रांनो, हाईटचा क्रायटेरिया जो आहे ते तुम्हाला माहितच असेल. ओबीसी व इतर कास्टसाठी 170 सेंटीमीटर हाईट लागते. हा क्रायटेरिया एसएससीजीडी मध्ये खूप मोठा आहे. कारण की भरपूर मुलं, लगभग 20 ते 25% मुलं हे हाईटमध्ये जास्त बाहेर होण्याची शक्यता असते. कारण की त्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. किती काही एफर्ट लावला तर तुमची जी हाईट आहे ती आहेच. कास्टसाठी सूट आहे. त्याची मी कोणत्या कास्टसाठी किती हाईट लागते ते टेलिग्राम चॅनलवर टाकलाय, जाऊन बघू शकता. नंतर विषय येतो चेस्टचा. मित्रांनो, मी जेव्हा भरती मारली होती 2018ची एसएससीजीडीची, त्यामध्ये मी चेस्ट फेल झालो होतो. तिथे मला 71 मार्क्स होते. त्या टायमाला 100 मार्क्सचा पेपर होत होता. तर नक्कीच तुम्ही चेस्टमध्ये सुद्धा बाहेर होऊ शकता. त्यानंतरची जी भरती मारली त्यामध्ये लगभग ते 5% मुलं चेस्टमध्ये कटले होते. कोणीही चेस्टमध्ये कटलं नव्हतं. तर ते तिथल्या ऑब्झर्वर डिपेंड करतं की तो चेस्ट कोणत्या प्रकारे मोजतो किंवा कोणत्या ठिकाणी मोजतो. जर त्याने चांगली चेस्ट मोजली तर नक्कीच कोणीच डिस्क्वालिफाय होत नाही चेस्टमध्ये. तरी पण मी कटल्यानंतर माझी पूर्ण तयारी ठेवली होती दुसऱ्या भरतीला व जिम पण लावून घेतली होती. मी तुम्हाला जिमचे फोटो दाखवेल काही. हे बघा, जिमचे फोटो आहे माझे. मी जिम लावली होती आणि चेस्ट बनवली होती. तर नक्कीच 1.5 ते 2 महिना काफी तुम्हाला जिम मध्ये जायचं. बाकीचे सर्व जर तुमचा क्रायटेरिया फुल होत असेल तर फक्त चेस्टचा व्यायाम करायचा आणि छाती भरली पाहिजेत, अशा प्रकारे तयारी करायची. तुम्हाला माहिती आहे मराठाला चेस्टमध्ये सवलत आहे व इतर कास्टसाठी 80 ते 85 सेंटीमीटर छाती लागते. त्यानंतर मित्रांनो, तुमच्याकडे आता 1 ते 1.5 महिना आहे. या 1.5 महिन्यामध्ये तुम्ही कुठेही फिरू नका, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा होईल. तुमचं जे फिजिकल होणार आहे त्या फिजिकलमध्ये तुम्ही क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर काही डॉक्युमेंट्स मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकेल. ते डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा. त्याचंही तिथे एखाद्या वेळेस व्हेरिफिकेशन होऊ शकतं फिजिकलच्या वेळेसच. तर मित्रांनो, चेस्ट, हाईट व रनिंग याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची अशी गोष्ट नाहीये की ज्यामध्ये तुम्ही कटू शकता. तर हेच काही फिजिकलचे मेन पॉईंट होते की ज्यामध्ये तुम्ही बाहेर होण्याची जास्त शक्यता असते. आणि हो मित्रांनो, काही मुलांचे डॉक्युमेंट जे चुकलेले असतात ते तुम्ही नक्कीच फिजिकलच्या वेळेस त्यांना सांगू शकतो की सर, माझं हे डॉक्युमेंट चुकलेलं आहे. तर तुम्हाला ते त्याचं सोल्युशन देऊन टाकेल की तुम्ही मेडिकलच्या वेळेस हे डॉक्युमेंट घेऊन या. आणि मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त जर कोणत्याही प्रकारची माहिती लागत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा किंवा टेलिग्राम चॅनलवर माझा नंबर दिलेला आहे. त्यामधून मला डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता.